शेगाव ही केवळ एक जागा नाही, ती आहे श्रद्धेची भूमी, सेवेची परंपरा आणि निस्वार्थ कर्मयोगाची जिवंत साक्ष। ही ती भूमी जिथे प्रत्येक कणात महाराजांची कृपा आहे आणि याच पवित्र भूमीवर एक असा सेवक घडला ज्यांनी स्वतःला कधीच पुढे केले नाही, पण ज्यांच्यामुळे लाखो भक्तांचे जीवन सुख झाले। तो सेवक म्हणजे कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील। 12 जानेवारी 1940 एका साध्या कुटुंबात जन्मलेले शिवशंकर भाऊ। ना श्रीमंतीचा गाजावाजा, ना प्रसिद्धीची आस। लहानपणापासूनच त्यांच्या मनात होते कर्तव्य, शिस्त आणि सेवा। त्यांना माहित होते नाव कमावणे सोपे असते, पण विश्वास जपणे हेच खरे तपस्येचे कार्य असते। 31 ऑगस्ट 1962 अवघ्या 22व्या वर्षी त्यांच्या तरुण खांद्यावर पडली श्री संत गजानन महाराज संस्थानची जबाबदारी। इतक्या लहान वयात इतकी मोठी धुरा। कोणीही घाबरले असते, पण त्यांच्या मनात भीती नव्हती, कारण त्यांच्या हृदयात एकच आधार होता, महाराजांवरील अखंड श्रद्धा। 1969 ते 1990 सलग 20 वर्षे ते संस्थानचे अध्यक्ष राहिले, पण त्यांनी कधीही स्वतःला अध्यक्ष मानले नाही। ते स्वतःला म्हणायचे, मी सेवक आहे। संस्थान म्हणजे सत्ता नव्हे, संस्थान म्हणजे सेवा। त्यांच्या कार्यकाळात शेगाव बदलू लागले। भक्तांसाठी स्वच्छ निवास, शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था, प्रसादात समानता। कोणी श्रीमंत, कोणी गरीब, पण प्रसादाच्या रांगेत सर्व समान। ही व्यवस्था आधुनिक होती, पण तिच्या मुळाशी होता करुणेचा स्पर्श। शिवशंकर भाऊ मंदिरात जात असत, तेव्हा त्यांच्या हातात ना अंगरक्षक, ना देखावा। त्यांच्या हातात असायचा एक साधा टिफिन आणि पाण्याची एक बॉटल। ते स्वतःचे जेवण स्वतः आणायचे, कारण त्यांना वाटायचे संस्थानचे प्रत्येक दाणे हा भक्तांचा विश्वास आहे। अशी होती त्यांची पारदर्शकता, अशी होती त्यांची प्रामाणिकता। साधा पोशाख, मितभाषी स्वभाव आणि निर्णयात ठामपणा। ते शांत होते, संयमी होते, मातीत रुजलेले निस्पृह व्यक्तिमत्व। त्यांच्या डोळ्यांत सत्ता नव्हती, सेवा होती। त्यांना ठाऊक होते, खरी भक्ती फक्त देवळात थांबत नाही। म्हणूनच शिक्षणासाठी शाळा उभ्या राहिल्या, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू झाली आणि गरिबांसाठी रुग्णालयांचे दरवाजे उघडले गेले। शेगाव फक्त तीर्थक्षेत्र राहिले नाही, ते बनले मानवतेचे केंद्र। राजकारणातही त्यांनी जबाबदारीने काम केले। नगराध्यक्ष म्हणून शेगावच्या विकासाचा पाया रचला, पण सत्तेचा अहंकार त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करू शकला नाही। 4 ऑगस्ट 2021 तो दिवस शेगावसाठी एक पोकळी निर्माण करणारा ठरला। शिवशंकर भाऊ देहान आपल्यातून गेले, पण खरंच गेले का? आजही भक्त शांतपणे दर्शन घेतो, शिस्तीत प्रसाद ग्रहण करतो आणि समाधानाने माघारी जातो। तेव्हा नकळत तो त्या सेवकाला मनातल्या मनात नमन करतो। शिवशंकर भाऊ पाटील हे नाव केवळ इतिहास नाही, ते आहे निस्वार्थ सेवेची शिकवण, कर्तव्याची प्रेरणा आणि कर्मयोगाची जिवंत मूर्ती। कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील। आपली सेवा अमर आहे, आपला वारसा अढळ आहे आणि आपले विचार पिढ्यानपिढ्या आम्हाला मार्ग दाखवत राहतील। श्री संत गजानन महाराज की जय।